जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि जी सध्या सेल्फ सर्टिफाय संदर्भात जी काही प्रक्रिया संदर्भात आपल्याला सूचना देण्यात आली होती, त्याच्यानुसार बरेचशा उमेदवारांनी जी काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल, त्यानंतर त्याच्यामधली जी काही माहिती असेल, शैक्षणिक माहिती, तर ती सध्या बघा भरून सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. तर आताच्या घडीला सध्या जे काही नवीन उमेदवारांसंदर्भात जे रजिस्ट्रेशन जर बाकी असेल, तर त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेची जी काही मुदत आहे, तर ती मुदत 6 तारखेला सध्या संपुष्टात आलेली आहे. म्हणजे आता नवीन रजिस्ट्रेशन सध्या बघा होणार नाही. मात्र ज्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि त्यांचं जर सेल्फ सर्टिफाय सध्या बघा बाकी असेल, तर ते 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 जानेवारी 2026 पर्यंत सध्या मध्यरात्री 11:59 सेल्फ सर्टिफाय आहे, तर ते सध्या बघा करून घ्यायचं आहे. ज्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय झालेलं असेल त्यांनी महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहे फॉर्म मधल्या, तर ते सध्या चेक करून घ्यायचे आहे. तर त्या बाबी नेमक्या कोणत्या आहे? अजून तुमच्याकडे आजचा पूर्ण रात्र आणि पुढचा दिवस म्हणजे 8 तारखेचा पूर्ण दिवस तुमच्याकडे अजून शिल्लक आहे. तर अजूनही तुमच्या जर त्रुट्या असेल फॉर्ममध्ये, तर त्या तुम्ही दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आगामी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बाद होणार नाही. तर संपूर्ण डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही मुदतवाढी संदर्भात ही 29/12/2025 ला नोटिफिकेशन आलं होतं, सूचना आली होती. ह्याच्यामध्ये 2 तारखा सध्या देण्यात आल्या होत्या. त्याच्यात बघा ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी दिनांक 6/1/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता 6 तारीख सध्या बघा या ठिकाणी गेली आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही रजिस्ट्रेशन असेल पवित्र पोर्टलवर, तर ते सध्या आता करता येणार नाही. मात्र ज्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांचं माहिती वगैरे संपूर्ण भरलेली आहे, तर अशा उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय म्हणजे ह्या ठिकाणी जे काही प्रमाणपत्र आहे, तर ते 8/1/2026 पर्यंत सध्या तुम्हाला करून घ्यायचं आहे. ज्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय झालं नसेल, तर ते डायरेक्ट शिक्षक भरतीमधून सध्या बाद होणार. म्हणून सेल्फ सर्टिफाय करणं खूप गरजेचं आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या. सेल्फ सर्टिफाय जर तुमचं झालं नसेल, तर तुम्ही पुढे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून सध्या बाद होणार. तर सेल्फ सर्टिफाय नेमकं कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात आणि जे काही तुमचं फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशनमध्ये जी काही माहिती भरलेली आहे, परीक्षेच्या उद्देशाने, तुमच्या प्रवर्गाच्या उद्देशाने, विषयाच्या उद्देशाने, तर ती तुम्हाला बघा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. कारण आज तुम्हाला आजची पूर्ण रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस आणि मध्यरात्रीपर्यंत तुम्ही अजून देखील त्याच्यामध्ये जे काही सध्या बघा दुरुस्ती असेल तर ती करू शकतात. आता मुदत ह्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन तर बघा ह्या ठिकाणी बंद झाली आहे लिंक, परंतु 8 तारखेपर्यंत सेल्फ सर्टिफाय संदर्भात ह्या ठिकाणी डेट देण्यात आली आहे. तर तुम्ही अजून देखील त्याच्यामध्ये व्हेरीफाय करून सध्या एडिट करू शकतात. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सध्या ह्या ठिकाणी बघा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफायचा, तो तुम्ही जर डाउनलोड केला, तर ह्या ठिकाणी लास्ट जो काही पेज आहे, तर त्या पेजवर महत्त्वाचं जे काही डिस्क्लेमर आहे, तर ते सध्या बघा देण्यात आले. तर ह्याच्यावरती संपूर्ण उमेदवारांनी सध्या लक्ष द्यायचं आहे. कारण हे डिस्क्लेमर जे आहे, तर ह्याच्या आधारावर तुमची पुढची जी काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया सध्या होणार आहे. आता ह्याच्यामध्ये हा लास्ट पेज आहे. प्रत्येकाने आपला लास्ट पेज बघा ह्या ठिकाणी चेक करायचं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची पदवी विषयाच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना देण्यात आली. ती सूचना म्हणजे इथं काय की मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचा प्रधान म्हणजे मुख्य विषय अचूक आहेत. यामध्ये गौण किंवा वैकल्पिक विषयाचा समावेश नाही, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पहिली लाईन आहे. म्हणजे पदवी परीक्षेचा तुम्ही मुख्य विषय जो असेल, तर तो अचूक सध्या बघा नमूद केलेला आहे. त्याच्यामध्ये गौण किंवा वैकल्पिक विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे इथं तुम्हाला वैकल्पिक विषय आहे, तर तो सध्या बघा फॉर्ममध्ये नोंद करायचा नाही, हे एक लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा इथं काय माहिती दिलेली आहे की मी अर्जात भरलेली उपरोक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे. भरलेली माहिती व त्या संबंधित कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंट तुमचे ह्या फॉर्म बरोबर सध्या बघा त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर व्हेरीफाय होईल. तर जी माहिती तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आहे, तीच माहिती नेमकी ह्या ठिकाणी भरली गेली आहे का, ती एकदा व्यवस्थित तुम्ही क्रॉस चेक करा. ही प्रिंट असेल, ही प्रिंट तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे बघा कोणतीही अडचण होणार नाही. आता ह्या ठिकाणी प्रिंटमध्ये जेव्हा तुम्ही माहिती चेक करणार, तर सर्वात आधी ह्या ठिकाणी विषयाची जी काही माहिती आहे, तर ती माहिती तुम्हाला चेक करायची आहे. आता ती माहिती चेक करत असताना ह्या ठिकाणी बघा जे काही विषय आहे, तर ते विषय तुम्हाला हा जो काही पेज आहे ह्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हते संदर्भात इथं जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या देण्यात आली आहे. बरोबर, शैक्षणिक म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी काय चेक करायचं आहे
की जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी माध्यम चेक करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं माध्यम, बरोबर, कारण माध्यमनुसार तुम्हाला प्रेफरन्स त्या ठिकाणी जनरेट होणार. त्यानंतर पुढचं जे चेक करायचं आहे ते तुम्हाला म्हणजे ह्या ठिकाणी मुख्य विषय, बरोबर, या ठिकाणी बघा सांगितल्याप्रमाणे एकच दिलेलं आहे, मुख्य विषय जे असेल तर तो सध्या तुम्हाला इथं निवडायचा आहे. तर हे विषय आणि माध्यम हे व्यवस्थित तुम्हाला तुमचं 10वीचं असेल, 12वीचं असेल किंवा मग ग्रॅज्युएशनचं असेल तर हे माध्यम जे आहे तर ते माध्यम व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. कोणाचं हिंदी माध्यम, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पदवीचा जो काही मुख्य विषय आहे तर तो सध्या बघा चेक करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पदवी समजा तुमचं ह्या ठिकाणी ग्रॅज्युएशन जे असेल त्याच्यामध्ये तुमचं BA असू शकतं, BSc असू शकतं, BCom, त्यानंतर BSW असेल, BE असेल, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचं अजून जे काही बॅचलर डिग्री आहे तर त्या डिग्रीचं ह्या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं बघा ह्या ठिकाणी झालेलं असेल. आता ते तुमचं नेमकं कोणत्या माध्यमातून झालेलं आहे ते माध्यम व्यवस्थित तुम्ही चेक करा. त्यानंतर तुमचं जे काही टक्केवारी आहे तर ती टक्केवारी देखील सध्या बघा चेक करून घ्यायची आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला CGPA तुमचा पॅटर्न असेल तर CGPAचा आपल्याला मार्क आणि ह्या ठिकाणी जे काही कन्व्हर्ट असेल मिळालेले मार्क आणि प्राप्त मार्क ह्याच्यामध्ये सध्या कन्व्हर्ट करून माहिती सध्या भरायची आहे, बरोबर. आणि ती माहिती ह्या ठिकाणी जे काही मार्क आहे तर ते मार्क तुम्ही ऑटोमॅटिक टाकल्यानंतर ही टक्केवारी त्या ठिकाणी जनरेट होते. तर ही देखील तुम्ही चेक करून घ्या. जास्त जर ह्या ठिकाणी बघा तुमची टक्केवारी तिथं समजा 70% येत असेल आणि ह्याच्यामध्ये 1-2% जर फरक पडत असेल तर काही अडचण तुम्हाला येणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर हे तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून सध्या टक्केवारीचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचं तुमच्याकडे लेखी पुरावा करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये बघा इथं मुख्य विषय म्हटलेला आहे तर तुमचा ग्रॅज्युएशनमध्ये काही ग्रॅज्युएशनच्या जे काही पदव्या आहेत तर त्याच्यामध्ये 2 मुख्य विषय असतात. काही ठिकाणी बघा ह्या ठिकाणी एक मुख्य विषय असतो. आता ते प्रत्येक विद्यापीठाचं वेगवेगळ्या सध्या बघा मुख्य विषय असतात. तर ह्याच्यामध्ये आता मुक्त विद्यापीठ जे असेल, बरोबर, YCMचं, त्या ठिकाणी 2 देखील मुख्य विषय असतात आणि रेग्युलर पदवीचे एक मुख्य विषय असतो किंवा इतर देखील सध्या मुख्य विषय असतात. तर ते तुम्ही व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी BAचं सध्या बघा ग्रॅज्युएशन आहे. त्या ठिकाणी मराठी जे काही माध्यमामध्ये झालेलं आहे आणि इथं जो मुख्य विषय आहे तर तो एकच नमूद आहे, म्हणजे मराठी विषय सध्या बघा इथं नमूद आहे. तर मुख्य विषय नेमका कसा ओळखायचा त्यासाठी आपल्या चॅनलवर ह्या ठिकाणी व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तर ह्या ठिकाणी चॅनलवर तुम्ही मुख्य विषय कसा निवडावा ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. अजून देखील संधी आहे. जे काही तुमचं चुकी जर झाली असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही चेंज हे करू शकता. तर हे व्यवस्थित तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर तुमचे जे काही SSCचे या ठिकाणी बघा 3 विषय विचारलेले होते 1, 2, 3, बरोबर. तर पहिला विषय जो असेल तो टाका. हिंदी, इंग्लिश अशा पद्धतीने 1, 2, 3 असे विषय आहे. तर हे तुम्ही तुमचं मार्कशीट आहे तर त्या मार्कशीटमध्ये बघा विषयाचे बॅक साईडला सध्या बघा मार्कशीटच्या मागच्या साईडला कोड नंबर दिलेले आहे 01, 02, 03 अशा पद्धतीने दिलेले आहे. तर बॅक साईडला मार्कशीटच्या बॅक साईडला तुम्हाला बघायचं आहे नेमकं कोणता विषयाला या ठिकाणी कोड दिलेला आहे 1, 2, 3. तर ते तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी क्रॉस तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, बरोबर. आता समोर देखील जे काही विषय आहे तर त्या विषयाचे कोड देखील दिलेले असतात आणि बॅक साईडला देखील दिलेले असतात. तर समोरचे आणि बॅक साईडचे तेच आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तसंच तुम्हाला 12वीचं पण त्याच पद्धतीने बघा चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय होईल, बरोबर. तुमची पदवी असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते सध्या बघा तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा ह्या ठिकाणी जो काही कॉलम आहे तो चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचा अर्जदाराचा जात संवर्ग आणि भरतीचा जात संवर्ग हे जे असेल तर हे 2 सध्या बघा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही अर्जदार आहात तर तुमचा जात संवर्ग नेमका कोणता आणि तुम्ही भरतीमध्ये सध्या प्रविष्ट होत आहे तर त्यामध्ये जात संवर्ग कोणता हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, बरोबर. तर हे व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही पात्रतेसंदर्भात बघा इथं सीटेट तुम्ही पात्र असाल किंवा TET पात्र असाल तर त्या संदर्भात व्यवस्थित तुमची जी काही मार्क असेल तर ते मार्क व्यवस्थित टाका. तुम्हाला 150 पैकी किती मिळाले आणि तुम्ही बघा या ठिकाणी परीक्षेचा महिना आणि निकालाची डेट ही व्यवस्थित तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही सीटेट जर ह्या ठिकाणी क्वालिफाय असाल तर त्याचा आसन क्रमांक व्यवस्थित नमूद करा. ह्या जो काही सीटेट प्रमाणपत्र तुम्हाला डिजिलॉकरमधून सध्या अवेलेबल होईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पेपर 1 आणि पेपर 2 नेमका तुम्ही बघा ह्या ठिकाणी पास आहात किंवा नाही ते व्यवस्थित तुम्ही इथं चेक करून घ्या. जर पेपर 2 पास असाल तर मॅथ्स सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल नेमकं कोणता पात्र आहात तर ते व्यवस्थित तुम्ही इथं चेक करून घ्यायचं आहे, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी TET संदर्भात जर असेल तर त्या संदर्भात देखील तुम्ही व्यवस्थित जी काही माहिती असेल तर ती माहिती बघा या ठिकाणी चेक करून घ्यायची. TET पास असाल तर त्या ठिकाणी यस म्हटलं असेल तर
कोणता पेपर वगैरे हे संपूर्ण तुम्ही क्रॉस व्हेरीफाय तुमच्या प्रमाणपत्राशी करून घ्यायचं आहे. कारण हे जी संपूर्ण माहिती तुम्ही भरताय, तर ही माहिती तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे, तर ते डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी बघा तफावत जी असेल तर ती आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल आणि तुमची जी निवड आहे तर ती कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते. अशा पद्धतीने इथं तुम्ही डिस्क्लेमरमध्ये देखील सध्या बघा इथं म्हटलेलं आहे, बरोबर. त्यानंतर इथं तुमची सिग्नेचर वगैरे असेल, त्यानंतर तुमचं सेल्फ सर्टिफाय जे झालेलं आहे तर ते तुम्हाला हे जे काही सध्या बघा वॉटरमार्क देण्यात आलाय इथं बघा सर्टिफाय सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी वॉटरमार्क जो आहे तर तो प्रत्येक पेजवर तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी बघा इथं पण तुमचा वॉटरमार्क दिसतोय सर्टिफाय संदर्भात. इथं बघा इथं पण दिसतोय सर्टिफाय सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025 अशा पद्धतीचा वॉटरमार्क सध्या तुम्हाला इथं दिसतोय. तर हा अशा पद्धतीने संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जर तुमचं बघा काही एडिट करायचं असेल तर अजूनही संधी आहे. तुम्ही आजच्या सध्या बघा एडिट करून परत जे काही सेल्फ सर्टिफाय असेल तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो सध्या बघा होणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुमचा लोगो या ठिकाणी बघा दिसतं, बरोबर. आणि ऑनलाईन जेव्हा तुम्ही सध्या लॉग इन करणार सेल्फ सर्टिफाय झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सेल्फ सर्टिफाय झालं अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहिलेलं जे काही असेल तर ते त्या ठिकाणी दाखवत आहे. तर ते व्यवस्थित तुम्ही करून घ्या. फॉर्मचे प्रिंट वगैरे करून घ्यायची आहे. तर सध्या ह्या माहिती व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. विषयासंदर्भात बऱ्याचशा अजून देखील अडचणी सध्या बघा आहे. त्यासाठी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकतात आणि विषय नेमका कशा निवडावा त्यासाठी चॅनलवर व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकतात. तर कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर इथं सांगितल्याप्रमाणे गौण विषयाचा जो काही समावेश असेल तर तो तुम्ही करू नका. तर भेटू आपण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.